तालुका विधी समिती बार्शी टाकळी यांची संयुक्त विद्यमानं दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन बार्शी टाकळी तालुका बार्शी टाकळी येथे कायदे विषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमास माननीय श्री M.K. कुरे सर, दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी बार्शी टाकळी व माननीय विधिज्ञ श्री S.S. गडलिंग सर, शगुप्ता खान मॅडम यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन केले। तसेच पोलीस स्टेशन बार्शी टाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ सर, तसेच निलेश चाटे सर, R.R. गोंधळकर सर, जाधव मॅडम चोरी, पगार मॅडम धोरे मॅडम, नितीन मुळे सर, शेख शेहबाड मॅडम, आशिष शिरसाट सर, मनीष घुगे सर, ईश्वर पातोड सर उपस्थित असून PSI निलेश चाटे सर यांनी आभार प्रदर्शन केले। नॅशनल मीडिया रिपोर्टर रामदत्त राठोड। जाहिरातीकरिता संपर्क 9765677895। नितीन मुळे यांचं स्वागत माझ्याकडे भेटले ठाणेदार धुमाळच्या करतील अशी मी त्यांना म्हणून देते। सदस्य गडलिंग साहेब, तसेच प्रमुखांचे सदस्य आमदार, तसेच दिवाणी पोलीस न्यायाचे सहाय्यक अधीक्षक वाघदादा, तसेच जाधव मॅडम, तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी आणि धुमाळ सर, चाटे सर, दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश श्री कुरे साहेब, आमचे सहकार कोर्टातील कर्मचारी जाधव मॅडम व पगार मॅडम, संघटनेचा सदस्य कोर्टाचे कर्मचारी गोरे मॅडम, कोर्टाचे सहाय्यक अधीक्षक वाघदादा, वकील संघाचे सदस्य पांडे साहेब, उपस्थित आमचा सर्व न्यायालयीन स्टाफ, पोलीस स्टेशनचे ठाणेदार सन्माननीय श्री धुमाळ साहेब, चाटे साहेब, पोलीस कर्मचारी, सर्व उपस्थित पोलीस कर्मचारी स्टाफ, तसेच आमच्या कोर्टातील उपस्थित आपण सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू आणि इथे सर्व महिला पुरुष, कायदेविषयक शिबिराचं आयोजन पोलीस स्टेशन मध्ये मला जे विषय देण्यात आलेले आहेत त्यापैकी म्हणजे बाल भिक्षा, म्हणजे एक बाल अवस्थेत मुलांना जे आहे भीक मागण्यासाठी करणे। आपण बघतो की मोठे मोठे शहर झाले, मुंबई, नागपूर, पुणे, ते जे आहे टोल्यानं मुलांचं अपहरण केला जातो आणि ते लहान मुलांना, जे लहान मुलं मुली जे आहेत, आता लहान मुलं म्हणजे काय, त्यांना जे पोलीस आहेत करून त्यांना जागोजागी जेव्हा आपण बघतो पब्लिक सार्वजनिक जागेवर, रेल्वे स्टेशन असेल, स्टेशन असेल, कुठेही समजा भीक मागण्याचा करतात, तर हे एक कायद्यानं गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामुळे आपण प्रयत्न करू एक नागरिक म्हणून सुद्धा समाजात जर असं कुठे होत आहे आपण सुद्धा जबाबदार आहे आणि समाजामध्ये वावरत असताना पाहतो की लहान मुलं एका पब्लिक प्लेस मध्ये भीक मागताना आपल्याला दिसतात, रेल्वे स्टेशन मध्ये आपल्याला भीक मागताना दिसतात। लहान मुलांची तस्करी झालेल्या बातम्या आपण न्यूजपेपर मध्ये वाचतो। एखाद्या हॉटेलमध्ये
14 वर्षाखालील विद्यार्थी, 14 वर्षाखालील मुलं ते काम करताना दिसतात. कारखान्यामध्ये लहान मुलं काम करताना दिसतात. त्या बातम्या आपण रोज पाहतो. एखाद्या ग्रामीण भागामध्ये मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी असतं, मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असतं. अशी मुलं यांचे लग्न त्यांच्या आवडी लावून देत असताना आपण पाहतो. परंतु हे सर्व परिस्थिती यामागचे सर्वात महत्वाचं कारण आहे. यामागे सर्वात महत्वाचं यामागे रिस्पॉन्सिबल जर कोणी असतं तर ते सर्वात महत्वाचे म्हणजे त्या मुलांचे आई वडील असतात आणि त्यानंतर हा समाज रिस्पॉन्सिबल असतो. आज सामाजिक परिस्थिती पाहिली तर आई वडील दोघे जॉबवर असतात, मुलगा घरी एकटाच असतो. पूर्वी आपण म्हणायचो की आपला मुलगा वाईट मुलांच्या संगतीमध्ये आला नाही पाहिजे. जर त्याच्या अवतीभोवती राहणारी मुलं जर वाईट असतील तर आपला मुलगा बिघडणार 100%. हे आपलं आपण असं पाहत होतो आणि आपल्या मुलाला वाईट खेळापासून दूर ठेवत होतो. परंतु आजकाल आपल्या मुलाला बिघडवण्यासाठी एखादा वाईट प्रवृत्तीचा मुलगा सोबत असला पाहिजे गरजेचं नाही. आपला मुलगा एकटा घरी आहे, त्याच्या हातात मोबाईल आहे, तुमचा मुलगा बिघडण्यासाठी सुरुवात आहे. तुमच्या मुलाला बिघडण्यासाठी आता माणसंच असली पाहिजे गरजेचं नाही. सामाजिक परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलत आहे आणि मोबाईलचं प्रमाण ज्या प्रकारे आजकालची मुलं वापरत आहेत, ज्या प्रकारे मोबाईलचा चांगला वापर न करता वेगळ्या पद्धतीचा वापर करत आहेत, त्यामुळे मुलांचे ऐकण्यासाठी लहानपणापासूनच आपले विद्यार्थी पहिला आपण पाहायचो की लहान मुलं मोठ्या आपल्यापेक्षा वडिलांने आपल्यापेक्षा वयाने जे व्यक्ती मोठे असतात त्याचा आदर करायचे. आज तो प्रमाण आजकालच्या मुलांमध्ये कमी झालेला आहे. एवढी टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की लहान मुलं मोठ्या माणसांना, मोठ्या वडीलधाऱ्यांना अनानी समजतात किंवा त्यांना काही कळत नाही. अशा प्रकारची लहान मुलांची समजूत असते. तर आपल्या मुलांना बिघडवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे योगदान आपलं असते. यामध्ये आईवडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला मुलगा काय करतोय, आपला मुलगा कोणत्या मुलासोबत राहत आहे, आपला मुलगा कोणत्या शाळेमध्ये राहतो आणि आपल्या मुलांकडे लक्ष देण्याचं काम सर्वात महत्वाचं म्हणजे आईवडिलांचं आहे. त्यानंतर समाजाची जबाबदारी येते. सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस कर्मचारी, पोलीस बांधवांची जबाबदारी आहे. कारण ते समाजामध्ये वावरत असतात, फील्डमध्ये काम करत असतात. त्यांना दिसते की वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये मुलं काम, अशा वेळेस त्या हॉटेलच्या मालकावर गुन्हा करण्याचं काम पोलीस बांधवांचं आहे. कारण समाजाचं रक्षण करण्यासाठी पोलिसांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. त्यांनी त्या प्रकारे त्यांची ड्युटी चांगल्या प्रकारे निभावली गेली पाहिजे. हे प्रकरण पाहिलं की आमच्या कोर्टामध्ये एका ग्रामसेवकीने अर्ज दिला होता. एका मुलाचं वय 21 वर्षापेक्षा कमी होतं आणि मुलीचं वय 18 पेक्षा कमी होतं आणि ते दोघ जण लग्न करणार होते. अशा वेळेस आई वडिलांचा सपोर्ट असतो. चांगलं स्थळ आले म्हणून वय जरी कमी असले तरी आई वडील लग्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा वेळेस आई वडील पण गुन्हा करत असतात आणि त्या मुलांना पण गुन्हा करण्यासाठी भाग पडले होते. त्यावेळेस त्या ग्रामसेवकांचा अर्ज घेऊन त्याच्या आई वडिलांना नोटीस करून त्यांना असा आदेश पारित केला की तुम्ही दोघांनीही 21 वर्षांनी मुलीचं 18 वर्ष कंप्लीट होईपर्यंत तुम्ही लग्न करायचं नाही, असा इंजेक्शनची ऑर्डर मी या ठिकाणी पास करून त्या दोघांचंही होणारं लग्न या ठिकाणी थांबवलेलं आहे. अशा प्रकारे समाजामध्ये काही गोष्टी होत असतात. त्या गोष्टी कमी करण्यासाठी आपण समाजाचा एक नागरिक म्हणून, आपण त्या मुलाचे आई वडील म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या मुलाला वाईट वळणाला लागू न देता या देशाच्या विकासामध्ये आपल्या मुलाचा पण हातभार लागला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या मुलाला चांगल्या मार्गावर येणं आपलं काम आहे. एवढं बोलून माझी गोष्ट संपवतो. जय भारत. धन्यवाद साहेब. साहेबांनी चांगल्या प्रकारची काळजी मागणी केलं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या वतीने तसेच पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने जिल्हा कायदेविषयक मार्गदर्शन याबाबत मार्गदर्शन करण्याकरता माननीय श्री M.K. खुडे साहेब, माननीय न्यायाधीश बार्शी टाकळी, तसेच माननीय विरुद्ध श्री S.S. गंजी साहेब, तसेच शगुन गुप्ता खान मॅडम त्यांच्यासोबत उपस्थित सर्व मान्य न्यायालय बार्शी टाकळी येथील अधिकारी व कर्मचारी वृंद, तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले बार्शी टाकळी तसेच इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक, तसेच शांतता समितीच्या सदस्य, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया यांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. तसेच या मार्गदर्शन सर्व मान्यवरांनी अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी बार्शी टाकळी पोलीस स्टेशन तसेच माननीय ठाणेदार बार्शी टाकळी यांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो. आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिला
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद करते व माननीय न्यायाधीश साहेबांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असे करीत